जनगणनेचा पहिला टप्पा सुरू असून दुसऱ्या टप्प्यामध्ये जातीय जनगणना होणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत आज केलेली आहे। शिवाय संविधान हे धर्माच्या आधारावर आरक्षणाची परवानगी देत नाही आणि ते कधी होणारही नाही असं अमित शहांनी स्पष्टपणे सांगितलंय। आम्ही महिला आरक्षणाचे समर्थक आहोत, पण सरकार अद्याप जनगणना का करत नाही असा सवाल अखिलेश यादव यांनी सरकारला केलेला होता। यावर अमित शहांनी हे उत्तर दिलंय। मान्यवर, मैं आपके माध्यम से सदन को बताना चाहता हूं कि सरकार ने जाति की जनगणना करने का निर्णय ले चुकी है। जाति के साथ ही ये जनगणना हो रही है। समाजवादी पार्टी का चले तो घरों की भी जाति तय कर ले। मान्यवर, जब व्यक्तियों की जनगणना होगी, नागरिकों की जनगणना होगी, तब उसमें जाति का कॉलम रखा है। ये मेरा विभाग है। मैं सदन को आश्वस्त करना चाहता हूं कि ये जनगणना जाति जनगणना के साथ ही होने वाली है। शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळामध्ये वाढ करण्यात येणार असल्याचा निर्णय आता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतलेला आहे। शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची घरं अधिक आधुनिक, सुसज्ज आणि आता प्रशस्त होणार आहेत। 7व्या वेतन आयोग आणि वेतन गटांनुसार निवासस्थानांचा FSI निश्चित आता केला जात असून नव्यानं सुरू होणाऱ्या बांधकाम प्रकल्पांना हा निर्णय लागू होणार आहे। कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी तहकूब करण्यात आलेली आहे। कल्पना खरातच्या अर्जावर आता थेट 22 एप्रिलला सुनावणी होणार आहे। आजच कागदपत्र मिळाल्यानं त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी कोर्टानं आता वेळ दिलेला आहे। 4 एकर भूखंडाची संशयास्पद खरेदी प्रकरणामध्ये कल्पना खरातवर सावकारकी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। 31 मार्च रोजी शेतकरी गोंदकर यांनी अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात आणि आणखी 3 जणांविरोधात तक्रार केली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।